नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे दही वडा. आता त्यासाठी डाळ मी भिजत घातले. ही 3-4 घंटे मी डाळ भिजत घातली होती. आता ती आपण वाटून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर रात्री पण भिजत घालू शकता. आता आपण याचं बारीक वाटण करून घेऊया. ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. गाळूनच घ्यायची डाळ. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. अशी आपण थोडी थोडी करून पाणी आधी टाकायचं नाही, आधी थोडी बारीक करून घेऊया. हे बघा, आता आपण थोडी अशी वाटून घेतली. तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. परत हे चांगली बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे. हे बघा, आपली डाळ आता अशी वाटून झाले. आता आपण काढून घेऊया. अशी एकदम घट्ट वाटून घ्यायची, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता आपण हे सगळं असे काढून घेऊ आणि अशीच सगळी डाळ वाटून घेऊया. आता आपलं सगळं पीठ वाटून झालंय. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. आणि चांगलं फेटून घ्यायचं हातानेच. एकदम हलकं होईपर्यंत पीठ आपलं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे वडे एकदम मऊसूत होतात. बघा, असे 10 मिनिटं चांगलं पीठ फेटून घ्यायचं. आपलं पीठ आता चांगलं फेटून झालं. हे बघा, एकदम मस्तपैकी पोहे झालं, हलकं झालं पीठ. आता आपण ते बाजूला ठेवू आणि दही बनवायला घेऊया गोड. आता इथे आपण गोड दही बनवून घेऊया. इथे अर्धा किलो मी दही घेतलाय. तुम्हाला इथे मी पिठी साखर घेतली. तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार घेऊ शकता तुम्ही. ते आपण ह्याच्यात टाकून घेऊ पिठी साखर. इथे मी काळं मीठ घेतलंय, ते पण टाकायचं थोडंसं ह्याच्यात. आता हे ना चांगलं हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि हे चांगलं असं जाळीमध्ये घेऊन असं मिक्स करून दही हे करूया, म्हणजे दही कसं एकदम स्मूथ होतं. आता आपलं दही सगळं चाळून झालं ह्याच्यातून. असं ह्याच्याने चाळलं की आपलं कसं दही एकदम स्मूथ बनतं. हे बघा, हे बघा, एकदम स्मूथ दही बनतं. आता आपण हा दही फ्रीजमध्ये ठेवू साईडला. इकडे मी तेल तापत ठेवलंय. तोपर्यंत आपण इथे हिंगाचं पाणी बनवून घेऊया. इथे मी कोमट पाणी घेतलं, जास्त गरम नाही, कोमट घ्यायचं गरम पाणी. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ, हिंग टाकून घेऊ. आपले वडे ह्याच्यातून काढून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. तेल आपलं तापतंय. आता आपलं तेल तापलंय. हे बघा, थोडंसं मी टाकून बघितलं, ते वरती आलं, म्हणजे आपलं तेल तापलंय. तर आपण असेच वडे टाकून घेऊया छोटे छोटे. हे असे आपल्याला वडे मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे. असे हलवले ना की एकसारखे तळून होतात, कलर येतो.
हे बघा आपले वडे आता तळून झाले. जास्त गोल्डन करायचे नाहीत, एवढेच ठेवायचे. असे चांगला तेल निथळून घ्यायचा आणि आपल्या हिंगाचं पाणी बनवलंय त्याच्यामध्ये टाकायचे ते वडे. तर आपण याला भिजत ठेवू. याला अर्धा तास तरी भिजत ठेवायचे पाण्यामध्ये हिंगाच्या. तोपर्यंत आपण हे दुसरे वडे भरून घेऊया. इथे आपले आता पाण्यामध्ये चांगले वडे फुगलेत. आता आपण आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी. इथे मी कोथिंबीर पुदिन्याची चटणी घेतले, इथे चिंच गुळाची चटणी घेतले, कोथिंबीर घेतले बारीक करून, चाट मसाला घेतलाय, काळा मीठ घेतलाय, जिरा पावडर घेतले आणि लाल मसाला घेतलाय. इकडे दही घेतलाय. ही चिंच गुळाची चटणी मी घरात बनवून ठेवते फ्रीजरमध्ये. 6 महिने तरी चांगली राहते. तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे असेल तर मी बनवून दाखवेल तुम्हाला. ही चटणी मी घरीच तयार करते. बघा ही चटणी वाटून ठेवली तर आपल्याला पटकन काही पण बनवून खाता येतं. चला आता आपण हे वडे एका आता प्लेटमध्ये काढूया. असे पिळून घ्यायचे चांगले. यातलं सगळं पाणी असं काढायचं. आता आपण याच्यावरती दही टाकून घेऊया. दही टाकून घेऊया. त्याच्यावरती पुदिना कोथिंबीरची चटणी टाकून घेऊ आपण. ही चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला बनवून दाखवेल. आता ही चिंच गुळाची चटणी टाकूया आपण. त्याच्यावरती आपण थोडासा काळा मीठ टाकूया चवीनुसार. असं जिरा पावडर टाकायची. ही भाजलेली जिरा पावडर आहे, घरीच मी बनवले, त्याच्याने अजून छान चव येते. थोडासा लाल मसाला टाकायचा. थोडासा आपल्याला असं चाट मसाला टाकून घेऊया. वरती कोथिंबीर टाकूया. आपली दही वडा रेसिपी तयार झाली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.